नमस्कार, मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले. मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळीच माणसं लिहित नसतात, पण बोलत असतात. अगदी बायका, लहान मुलं, अशिक्षित, खेडवळ, आदिवासी, रानटी, सर्व, थोडक्यात सर्व मनुष्य प्राणी बोलत असतात. म्हणजे ते सतत व्यक्त होत असतात, आपली मतं मांडत असतात, आपली आवड निवड सांगत असतात, आपलं प्रेम व्यक्त करत असतात, आपला राग व्यक्त करत असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती बोलण्याच्या माध्यमातून व्यक्त होत असते. पण सगळ्यांना व्यासपीठ मिळत नाही. व्यासपीठ म्हणजे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी दिलेली जागा. व्यासपीठ म्हणजे समाजासमोर मतं मांडण्याची संधी. व्यासपीठावर व्यक्त होण्यासाठी तुम्हाला विषय दिले जातात. अनेक जण एकाच विषयावर बोलणारे असल्यामुळे प्रत्येकाची विविध मतं एकाच वेळी ऐकायला मिळण्याची संधी मिळते. म्हणून बोलणाऱ्याला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ हवं. व्यासपीठ मिळाल्यावर निर्भीडपणे मतं मांडण्याची परवानगी असते. म्हणजे बोलणाऱ्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. मनसोक्त मनातले विचार मांडता आले पाहिजेत. असं झालं तर अनेक जण व्यक्त होतील. पण व्यासपीठावर बोलणं ही भल्याभल्यांची अडचण असते. कितीही चांगलं बोलण्याची हातोटी असली तरी व्यासपीठावरून बोलणं अनेकांना जमत नाही. त्यातले काही लोक चांगले लिहू शकतात आणि लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात. त्यांनी लिहूनही व्यक्त व्हावं. थोडक्यात व्यक्त होणं महत्वाचं. कारण व्यक्त झालो की आपला सूर आपल्याला सापडतो. तरुण, मध्यम आणि वयस्क असे गट पाडले तर 3 पिढ्यांना व्यक्त होण्याची संधी एका ठिकाणी मिळेल. 3 पिढ्या एकाच व्यासपीठावर येतील असं नाही. कारण प्रत्येक पिढीच्या विषयाची मांडणी वेगळी, भाषेची रचना वेगळी, बोलण्याचा जोश वेगळा. पण त्या विषयाचा अभ्यास, अनुभव, विचारसरणी एकापेक्षा एक आणि विविध अंगाने असेल तेव्हा एक विषय समजून घेताना आणि समजून देताना अधिक सुलभ जाईल. ऐकणाऱ्यांना किंवा वाचणाऱ्यांना जो विषय समजेल, प्रत्येकाला काहीतरी बोलावं असं वाटणार आणि वाटणारा विचार सुचेल. एक तरी ओवी अनुभवावी, तसं एक तरी विचार मांडावा. या एका विषयाची सुद्धा परिणामकारकता प्रभावी असू शकते. म्हणून बोला, लिहा आणि व्यक्त व्हा हा विचार घेऊन अनेक साहित्य संमेलनं रंगलेली असतात. भारतीय राज्यघटनेचा आदर करून साहित्याला पुढे घेऊन जाणे हा संमेलनांचा उद्देश असतो. मोठ्या शहरातील तरुणांना माध्यम उपलब्ध होतात, पण दलित, मागासवर्गीय, शेतमजूर, शोषित, पीडित, ग्रामीण, वाड्या वस्त्यावरील तरुण तरुणी यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. तळागाळातून येणाऱ्या मतांना सुद्धा महत्व आहे आणि तळागाळातून येणाऱ्या मतांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. कारण आपला देश दगडधोंड्यांचा आहे, डोंगरा दर्यांचा आहे, नद्या मंदिरांचा आहे, तसा तो वाड्या वस्त्यांचा आहे. म्हणून गांधीजींनी सांगितलं होतं, खेड्याकडे चला. खरा भारत खेड्यात आहे. तो व्यापक अर्थाने आहे. खेड्याकडे चला हे एक वाक्य खूप काही सांगणारं आणि प्रगतीकडे नेणारं आहे. याचा अनुभव खेड्यात जाऊनच येईल. म्हणून आधी आपली मतं मांडणं व नंतर त्या मतांना कृतीत आणणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. साहित्य कृती ही आपल्या जगण्या इतकी महत्वाची असली पाहिजे. ती आपल्यावर प्रहार करणारी असली पाहिजे.
नुसती दुसऱ्यावर नाही, आपल्यावरच्या आघातातून आली पाहिजे. आपलं लेखन नुसतं लेबल लावण्यापुरतं नाही, तर ते लेबल झळकण्यात असलं पाहिजे. व्यक्त व्यासपीठावर बोलण्याची वाट बघत न बसता मिळेल तेव्हा सुचेल तसा लिहून ठेवलं पाहिजे. म्हणजे आपलंच लेखन आपल्याला पुढच्या अनुभवातून अधिक प्रभावी लिहिता येईल. आजचा विचार उद्या बदलत असतो. कुणीतरी मांडलेल्या मताने आपले विचार किंवा मत बदलत असतं. विचारांच्या पायरीवर खरे व्यक्त व्हा, म्हणजे बोलण्यात निर्भीडपणा येईल. निव्वळ धाडसाने हवे तसे बोला असं नाही. आज मोठी मोठी व्यक्ती बोलण्यात कोणाचा हात धरणारी नाही. त्यांना माध्यमातून बोलायची संधी मिळते, पण ते विचारहीन बोलतात. आपल्यातल्याच व्यक्तींवर तुटून पडतात. आपल्यापेक्षा कोणी मोठा नेता नाही अशा आविर्भावात देशाच्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्तींबद्दल जेव्हा वाटेल ते शब्द वापरून बोलतात, तेव्हा वाटतं व्यासपीठावरून बोलणाऱ्याच्या बाबतीत आपण अधोगतीला चाललो आहोत आणि विचारवंत विचार हरवून बसला आहे. व्यासपीठ फक्त सजवण्यापुरती उरली आहे.